नमस्कार. चला आज थोडे टाइम ट्रॅव्हल करूया थेट 1990च्या दशकात. हे दशक इतकं खास का आहे? कारण याच काळात तंत्रज्ञानाने भारताचा चेहरामोराच बदलून टाकला. आणि हो, 12वीच्या राज्यशास्त्राच्या परीक्षेसाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. तर आजच्या विश्लेषणानंतर या टॉपिकवर पूर्ण गुण मिळवणं एकदम सोपं होऊन जाईल. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण तंत्रज्ञानाचा उदय कसा झाला इथपासून सुरुवात करू आणि मग टप्प्याटप्प्याने पुढे जात त्याचे क्रांतिकारी परिणाम काय झाले हे सगळं समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. कोणताही मोठा बदल समजून घ्यायचा असेल तर आधी परिस्थिती काय होती हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणून आपण आधी 1990 पूर्वीचं भारतामधलं संपर्क विश्व कसं होतं ते बघूया. आज जे बदल आपल्याला दिसतात ते किती मोठे आहेत हे कळण्यासाठी ना आपल्याला थोडं मागे जावं लागेल. जरा विचार करा की 1990च्या आधीच्या भारतात टीव्ही बघणं किंवा अगदी एक साधा फोन करणं ही गोष्ट कशी असेल. तर मग बघूया 1990 पूर्वीचं हे संपर्क विश्व नेमकं कसं होतं. आज बघा, आपल्या रिमोटवर शेकडो चॅनल्स आहेत. काय बघू आणि काय नको असं होतं. पण जरा कल्पना करा, 1990च्या आधी टेलिव्हिजन म्हणजे फक्त आणि फक्त एकच नाव, दूरदर्शन. म्हणजे मनोरंजन असो किंवा मग जगात काय चाललंय हे बघायचं असो, भारतीयांसाठी पर्याय एकच होता. आणि गंमत म्हणजे हा जो एकमेव पर्याय होता ना, तो सुद्धा सगळ्यांना सारखा मिळायचा नाही. उदाहरणार्थ, जर आपण महाराष्ट्रात असू तर आपल्याला फक्त मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनचेच कार्यक्रम बघता यायचे. विचार करा किती मर्यादित होतं सगळं. बरं, हे झालं टीव्हीचं. पण एकमेकांशी बोलायचं असेल तर, म्हणजे वैयक्तिक संवादाचं काय? आज कसं प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा घरोघरी टेलिफोन असणं ही सुद्धा एक चेन मानली जायची. मग महत्वाचा फोन करायचा असेल तर त्यासाठी चक्क पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागायचं. आणि मग आलं ते दशक ज्याने हे सगळं चित्रच पालटून टाकलं, 1990चं दशक. तर 1990च्या दशकात जे घडलं त्याला आपलं पाठ्यपुस्तक एक खूप समर्पक शब्द देतं, आमूलाग्र बदल. आमूलाग्र म्हणजे काय? तर असा बदल जो फक्त वरवरचा नाही तर अगदी मुळापासून झालेला बदल. या दशकाने भारताची संवाद व्यवस्थाच मुळापासून हलवून टाकली. आणि हा बदल कशामुळे शक्य झाला? तर काही नवीन जागतिक तंत्रज्ञानामुळे, जसं की उपग्रह संप्रेषण प्रणाली म्हणजेच सॅटेलाइट कम्युनिकेशन, मग आले मोबाईल, टेलिफोन, फॅक्स आणि हळूहळू का होईना पण इंटरनेटने सुद्धा भारतात प्रवेश केला. याच सगळ्या गोष्टींनी या क्रांतीचा पाया घातला. ठीक आहे, हे नवीन तंत्रज्ञान तर आलं, पण याचा सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम कुठे दिसला असेल? तो दिसला प्रसारमाध्यमांवर. तर चला बघूया की या तंत्रज्ञानानं मीडियाच्या जगात काय क्रांती घडवून आणली. बघा, हा फरक किती मोठा आहे. 1990च्या आधी बातम्यांसाठी किंवा परदेशी कार्यक्रमांसाठी फक्त दूरदर्शन, आणि 1990मध्ये CNN भारतात आलं आणि सगळं चित्रच बदललं. दूरदर्शनची जी मक्तेदारी होती ती संपली. आपण एका चॅनलच्या युगातून बाहेर पडून अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल्सच्या युगात आलो. आणि ही क्रांती घराघरांपर्यंत पोचवणारी वस्तू कोणती होती? तर ती होती डिश अँटिना. उपग्रह तंत्रज्ञानामुळेच हे शक्य झालं. या डिश अँटिनामुळेच शहरांपासून ते गावांपर्यंत सगळीकडे विविध प्रकारचे कार्यक्रम बघणं लोकांना शक्य झालं. हे तर झालं प्रसारमाध्यमांचं. पण लोकांच्या रोजच्या बोलण्याचं काय? त्यांच्या दैनंदिन संवादात काय बदल झाले? चला आता ते बघूया. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. कुठे ते पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन लावण्यासाठी थांबणं आणि कुठे घरात बसल्या बसल्या कोणाशीही बोलता येणं. यामुळे झालं काय की जो संवाद आधी सार्वजनिक होता तो आता खाजगी झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सहज उपलब्ध झाला. तर मग या सगळ्या बदलांचा, या तांत्रिक प्रगतीचा अंतिम परिणाम काय झाला? आपण आता सारांशाकडे येतोय आणि परीक्षेच्या दृष्टीने हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर हा आहे या सगळ्याचा निष्कर्ष. लक्षात घ्या, हा बदल फक्त टीव्ही बघण्यापुरता किंवा फोन करण्यापुरता मर्यादित नव्हता. पाठ्यपुस्तकात सांगितल्याप्रमाणे या तंत्रज्ञानाने लोकांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक या तिन्ही क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले. आणि यामुळेच भारताचं रूप पूर्णपणे बदललं. चला परीक्षेसाठी हे 5 मुद्दे एकदम पक्के करून घेऊया. पहिला मुद्दा, 1990चं दशक म्हणजे आमूलाग्र बदल. दुसरा, दूरदर्शनची मक्तेदारी संपली आणि मल्टीचॅनल युग सुरू झालं. तिसरा, यात सर्वात मोठा वाटा होता उपग्रह संप्रेषण प्रणाली आणि डिश अँटिनाचा. चौथा, वैयक्तिक संवाद पोस्ट ऑफिसमधून थेट घरात पोहोचला. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्याचा मिळून लोकांच्या जीवनावर क्रांतिकारी बदल झाला. हे 5 मुद्दे लक्षात ठेवले
की उत्तर लिहिणं एकदम सोपं जाईल. तर हे होतं 1990च्या दशकातल्या तंत्रज्ञानातील बदलांचं विश्लेषण. पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो. जसा तो बदलत्या पिढीसाठी क्रांतिकारी होता, तसा आजच्या काळातला कोणता तांत्रिक बदल आहे जो पुढच्या पिढ्यांसाठी क्रांतिकारी ठरेल?